Hello, hello, hello. This is the My Artifact episode number 1010. आजची तारीख आहे 15 डिसेंबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 12:53. वाव. आज असं काही झालं ना जे काफी अनएक्सपेक्टेड होतं. आणि असं खरं की म्हणजे खूप साऱ्या म्हणजे माझ्या चारही बाजूने नेहमी चांगलीच गोष्टी येऊन राहिली, तेही माझ्यासाठीच. अशाप्रमाणे मी फील करून राहिलो आहे. वाय म्हणजे क्लासेसला गेलो आज. नवीन कम्प्युटर होते, तर नवीन कम्प्युटर तर इन्स्टॉलेशनसाठी मी करून राहिलो. मग त्याच्यानंतर ते एका मुलीनी तिने मला लॅपटॉप दिलं, ऑटोकॅड इन्स्टॉल करून दे म्हणे. ते करून दिलं. त्याच्यानंतर ट्रिपचे पैसे दिले. उद्या ट्रिप जायचं आहे त्याची एक्साइटमेंट. प्लस तुझं हे झालं आहे म्हणे, सिलेक्शन झालं आहे म्हणे, पुढल्या हप्त्यात इंटरव्ह्यू आहे म्हणे, त्याचं एक्साइटमेंट. म्हणजे नाही का, एवढ्या साऱ्या गोष्टी होऊन राहिल्या ना की आय जस्ट कम्प्लिटली ब्लो माय माइंड. तर कसं आहे की समजा जर नाही का, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव राव, समजा जर नाही का तुझ्या म्हणजे समजा जर तुझा दिवस खूप चांगला गेला, खूपच चांगला गेला, हे माहीत कसं पडते जेव्हा तू घरी येते आणि तुझ्या मोबाईलची बॅटरी ऑलमोस्ट सकाळी जशी होती तशीच राहते. म्हणजे तुझा दिवस खूपच चांगला गेला. म्हणजे तुला इतका चांगला गेला की तुला मोबाईल काढायची पण गरज नाही वाटली. इट इज दॅट. इट इज दॅट. बट असं नाही का मी दिवसभर मोबाईल नाही काढला. डेफिनेटली मोबाईल काढला म्हणा, बट त्या म्हणजे सकाळीच्या पिरियडमध्ये नाही का, म्हणजे 10, 11, 12च्या दरम्यान आय जस्ट सो मच गोईंग ऑन. आणि त्याच्यामध्येच नाही का स्नेहाचा मेसेज. बट मला माहीतच नाही स्नेहाचा मेसेज आला, कारण एवढं सारं होऊन राहिलं. आणि त्याच्यानंतर मग मी नाही का थोडंसं मोबाईल छेडतो म्हणलं, याच्यावर लावला मी, इन्स्टॉलेशनवर लावला आणि आता मोबाईल छेडतो. तर स्नेहाचा मेसेज, तुझी ब्रांच कोणती आहे रे? देन से हॅलो. अरे आय सेड हाय मेकॅनिकल. ओके ठीक आहे. नंतर मी तिला विचारलं की व्हाय यू ब्लॉक मी ऑन फेसबुक. ती म्हणे नाही म्हणे, असं होऊ शकत नाही म्हणे, असं होऊ शकत. डूड, मी बघितलं, शी इज कम्प्लिटली ब्लॉक मी. आणि त्याच्यानंतर आता पाहतो ती दिसून राहिली. डूड म्हणजे राव मी गलती का केली राव. म्हणजे व्हाय शी ब्लॉक मी, और आय डोंट नो यार डूड. म्हणजे समटाईम्स असं वाटते का सरळ तिला फोन करावं आणि मनातलं सगळं सांगावं. बट कधी कधी असं वाटते का डूड राहू दे ना, कशाला फालतूची कटकट डोक्यावर घेते. आहे ना तुझं जे सुरू आहे ते सुरू आहे. ॲक्च्युअल नाही का सांगू, तिची आठवण केव्हा येते जेव्हा आपल्यापाशी काही करायला नाही राहत. वन थिंग आय अंडरस्टँड की आपल्यापाशी काहीच करायला नाही राहत ना, तेव्हा तिची आठवण येते. समजा तू नाही का डे बाय डे एव्हरी डे बिझी असेल ना, काही ना, समजा तुला असं वाटत असेल का तुला आता डेस्परेटली वाटते की स्नेहासोबत चॅट करा, डूड तू कानात हेडफोन टाक, ऑटोकॅडची प्रॅक्टिस कर. वन ऑफ दी बेस्ट सिच्युएशन तीच असते राव. तर कसं तुझं एकदम विसरून जातं राव तिला. आणि तिला सोडून बाकीचे खूप काही जण आहे, फॅमिली आहे, फ्रेंड्स आहे. अरे इतका चांगला एन्व्हायरमेंट आहे आपला. व्हाय शुड आय स्पॉइल माय सेल्फ. आणि ॲक्च्युअली नाही का तिचा मेसेज आला ना आज, मी इतकं असं एक्साइटमेंट पण नाही झालो. इट इज
रिअली नथिंग. म्हणजे असं काही खास असं काही वाटलं नाही. एव्हरीथिंग इज गोईंग ऑन. या मला काही इतकं काही खास वाटलं नाही. स्टील म्हणजे जरी ती आली तरी मी तिच्याकडे बघील वगैरे. जस्ट नॉट अ थिंग. बट आय डोंट नो. म्हणजे कसं आहे की ग्रॅज्युएशन झाल्यावर नाही का मुली काफी एकट्या राहतात. आता माहीत नाही तिच्या लाईफमध्ये का झालं आहे का नाही, कोणासोबत ब्रेकअप झाला आहे, कोणासोबत पॅचअप झाला आहे, आय डोंट नो. आणि मला काही जाणून पण घ्यायचं नाही, डेफिनेटली नॉट. आणि असं काही पण एवढं तर कन्फर्म आहे की तिने ब्लॉक केलं आणि राईट नाव तिने अनब्लॉक पण केलं. सो शी काइंड ऑफ लाईक फिलिंग्स फॉर मी. म्हणजे आहे का आय डोंट नो. म्हणजे व्हाय शी ब्लॉक मी. या म्हणजे तिने मग मला ब्लॉक का केलं. या डिड आय डू समथिंग रॉंग. नो. कारण तिला राग आला ना. तिला सांगू आपण ब्लॉक कोणत्या व्यक्तीला करतो सांग बरं. असा व्यक्ती जो खूप जास्त परेशान आहे. म्हणजे जस्ट लाईक एक अननोन व्यक्ती जो आपल्याला खूप जास्त हाय हॅलो म्हणून राहिला आहे, तेव्हा त्या व्यक्तीला आपण ब्लॉक करून देतो. या कारण ओळखत नाही पाळखत नाही, कोण आहे तू बंदा, ब्लॉक. या मुलींच्या होत्यामध्ये आता मी असा कॅरेक्टर आहे जो ओळखतो. या काइंड ऑफ लाईक बीइंग स्कूलमध्ये आम्ही सोबतच होतो. सो असं काही अनोळखी वगैरे बिलकुलच नाही. या ओके. आणि असं की तिला मॅसेज थ्रू रोज काही मी तिला हे नाही करून राहिलो आहे. नॉट इवन म्हणजे कधी 1.5 वर्षापासून तिच्यासोबत कधी चॅट्स पण नाही केले. सो देन व्हाय शी ब्लॉक मी. व्हाय शी ब्लॉक मी. राग. कोणता राग. म्हणजे की व्हॉट्सॲपवर तू जास्त अटेंडन्स लावत नाही बा. म्हणजे बोलत नाही जास्त. म्हणजे नेहमी तीच टॉपिक सुरू करते आणि मी हा ठीक आहे ओके छान हां बस. म्हणजे आपलं कसं म्हणजे आय डोंट नो यार. म्हणजे असं मला असं कॅज्युअल बाते करता नाही येत. या पॉईंट टू पॉईंट. या जस्ट लाईक जे बात करायची ती बात करतोच मी सरळ. आणि समजायचं नाही का मला कसं काही कॅज्युअली वगैरे बोलायचंच आहे तर मग ते कॅज्युअल पण मी मोठं सिरियसली घेतो. या मग मी पूर्ण गांडफाड विचारतो. हां मग बॉस तुझे कोण होते, मग पॅरेंट्स कोण होते, मग तुझे फादर मदर वगैरे वगैरे, तुझं प्रोफेशन. अरे बापरे. मग तर मी साला एक सेकंदाचा हिसाब मागेन. पूर्णच्या पूर्ण विचारेन. असं नाही तर मला काय असं काही. आणि कसं आहे की व्हॉट्सॲपवर नाही का जो मीडिया आहे ना जो ज्याने आपण चॅट करतो इट्स नॉट म्हणजे मला काही त्याचं फिमिलियर वाटत नाही राव. ह्या म्हणजे ज्याप्रमाणे नाही का आपले मनातले विचार सांगण्यासाठी नाही का फोन आहे किंवा टॉकिंग आहे हे असं बटनाद्वारे दाबून असं काही खास सांगता येत नाही. या इट्स रिअली क्रीपी. आणि ते कसं आहे की ते एक प्रकारे वेळ तर घेतेच प्लस दोघांमध्ये प्रॉपरली अंडरस्टँड पण होत नाही. तो सेंटेन्स सांगते दुसरा, ती वाचते दुसरी, समजते तिसरी. अरे बापरे खूप सारे कन्फ्युजन असतात राव. या म्हणजे कसं आहे की मी ॲक्च्युली कसं आहे म्हणजे असं नाही की मी तिच्यासोबत असं करा. मी लहानपणापासून नाही का बहुत प्रॅक्टिकली बोलतो. या म्हणजे कसं आहे जे आहे ते आहे. या सर यांनी असं काहीतरी केलं त्यामुळे माझं काहीतरी असा प्रॉब्लेम आहे, माझं जमणार नाही. ओके ठीक आहे. हो तर हो, नाही तर नाही. समजा मला नाही म्हणायचं तर मी प्रॉपरली खोटं बोलतो. या मी स्वतःला पण मी बघतो ना स्वतः मी कधीच कोणासोबत कॅज्युअली बोलत नाहीच. हा पिंटीसोबत वगैरे बोललो तर थोडासा बहुत बोललो. या बाकी काहीच नाही. तेही म्हणजे त्याचा बोलण्याचा उद्देश मी फटसे समजून जातो. जस्ट लाईक आज सकाळी त्यांनी गुगल ड्यूवर कॉल लावला तर त्यांनी माझी खबर घेण्यासाठी फोन न लावला. व्हाय त्यांनी फक्त फोन लावला की त्यांनी कधी गुगल ड्यूवरून कधी कॉल कधी कुणाला केला नव्हता आणि दॅट्स वाय मी कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये होतो तर त्यांनी कॉल लावला. बाकी असं काहीच नाही. त्यामुळे त्याचं कसं काही मेन उद्देश पण हा नव्हता की मलाच खबर करावं. इट्स नथिंग. त्याच्यापेक्षा गुगल ड्यू होता त्याने कधी वापरला नाही त्यामुळे त्यांनी ते यूज केला. या भडकन लक्षात घेऊन घेते की
याच्या मागचा मेमो काय आहे, या त्यांनी कशासाठी केला आहे. आणि मला पण एवढं माहीत आहे आणि डेस्परेटली माहीत आहे ना की तिला पण असं काही खास लाईक वगैरे, मला काही असं लाईक वगैरे करत नाही. शी जस्ट वॉन्ट टू चॅट विथ मी. जस्ट थोडी बहुत फिलिंग्स आहेत आहे या, म्हणजे कधी 10-5% वगैरे असेल तर असेल, एवढं म्हणता येईल 100%पैकी. त्याच्यापैकी ती फक्त 10-5% तेही फक्त चॅटिंगवरच आहे या. आता सांगतो ना, आज मी तिला विचारलं का व्हाय यू ब्लॉक मी. आता मी ती जोपर्यंत तिच्यासोबत बोलणार नाही ना, ती बोलतच नाही या, नथिंग. आणि ती ब्लॉक पण करणार नाही आणि ती काहीच करणार नाही या, जशी आहे तशीच राहणार. काय माहीत का होईल का नाही, what is gonna be happen. बट एवढं तर सांगता येईल का मी नाही का, एक प्रकारे मी स्वतःला अंडरस्टँड केलं आज या, जेन्युअली आज अंडरस्टँड केलं की जोपर्यंत नाही का मी खाली असतो ना, तेव्हाच मला तिची गरज असते या. म्हणजे जस्ट फील्स लाईक की असं कोणतं सिच्युएशन आहे जेव्हा मला तिची गरज आहे, सांग बरं. कोणतीच सिच्युएशन नाही, डेफिनेटली नॉट. म्हणजे कसं आहे, आजकाल माझ्या मनातलं मोकळं करण्यासाठी पण मी आर्टिफॅक्ट एपिसोड करतो. दॅट्स रिअली हँडी फॉर मी. आणि असं कोणती सिच्युएशन नाही आहे जेव्हा नाही का मला एका गर्लफ्रेंडची गरज आहे असं वाटते मला. असं मला कधीच नाही. अरे एवढे चांगले मित्र आहे, यांच्यासोबत एवढा चांगला टाईम स्पेंड करतो, घरचे फॅमिली मेंबर्स आहे, एव्हरीथिंग इज रिअली गुड. आणि तिकडले पण नागपूर म्हटले कारण मित्र आहे, उद्या आम्ही पचमढीला चाललो आहे, एव्हरीथिंग इज रिअली फाईन. बट कधी कधी असं वाटते ना की आपल्याला एक अदर जेंडरची गरज आहे. वाय या, काही गरज मला असं काही खास वाटत नाही या. आणि आज मी काफी अंडरस्टूड झालो राहो या. म्हणजे कसं की आज मी जे काम करत होतो आणि त्या कामामध्ये मला जेवढी मजा येत होती ना, फोनकडे लक्ष गेलंच नाही राव. आणि जरी मला माहीत पडलं की तिचा मेसेज आहे, तरी मी इतकं असं एक्साइटमेंट नाही झालो या. ज्यावरून मी खूप अगोदर एक्साइटमेंट होत होतं, असं काही एक्साइटमेंट वगैरे झालं नाही. जस्ट लाईक चलो रिप्लाय करेंगे, आया तो आया, नहीं तो नहीं गया, बोकत जा, जस्ट लाईक दॅट. सो ज्याप्रमाणे जे इंटेन्स फीवर आहे ना, म्हणजे कसं की पहिले नाही का स्नेहा तामगाडगे बद्दल विचार करायला गेलो ना, तर हे जे हार्ट आहे किंवा ऑर्गन आहे किंवा हे हृदय आहे, इट स्ट्राईक फॉर हर, म्हणजे तिच्यासाठी धडकत होत असेल, लाईक धड 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 अशा प्रमाणे. बट आज असं काही ना, आज बिलकुल शांत आहे तो. त्यामुळे माझे नाही का सगळे जे आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये जे काय आता जे बोलून राहिलो ना, हे दिमाखाने बोलून राहिलो आहे. आणि इट्स रिअली फेअर फॉर मी. दिमाखाने घेतलेले डिसिजन नाही का माझ्यासाठी काफी फेअर असतात, कारण नाही का हे प्रॅक्टिकली विचार करतात या की कोणत्या गोष्टी चांगल्या आहे, कोणत्या गोष्टी वाईट आहे. छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण विचार करतो, त्याच्यापासूनच आपण हे प्रॉपर बनवतो. आणि काय आहे की कोणत्या व्यक्तीला कोणा छोट्याशा टेक्स्टवरून किंवा कोणी चॅट करत नाही याच्यावरून जज करणे इज कम्प्लिटली रॉंग. वाय दे डू दॅट. बट त्यांच्याकडे दुसरं कोणता वे पण नसतो राव एक्सप्रेस करण्याच्या भावना. सो दे जस्ट डू इट. आणि समजा तिला जास्तच राग आला तर ॲक्च्युली ती मला व्हॉट्सअपवर ब्लॉक पण करू शकते. सो तिने व्हॉट्सअपवर ब्लॉक केला तर मग सांगतो ती इंस्टाग्राम, फेसबुक, एव्हरीथिंग दिस ब्लॉक. मग काय नाही राव, मग काय जाऊ दे बघाच. हां, उद्या मी चाललो आहे पचमढीला ॲक्च्युली. सो उद्यापासून शायद आर्टिफॅक्ट एपिसोड होणार नाही होणार, आय डोंट नो. बट करीब उद्या तर नाही होणार, परवा नेरवा करीब सोमवारपर्यंत तर होणारच नाही असं मला वाटते राव. जर पॉसिबल झालं तर मी रेकॉर्ड करीनच. पण या पचमढी कशासाठी चाललो मी की मी कधी बघितलं नाही पचमढी. सो दॅट्स वाय आय एम गोईंग. आणि कसं आहे की अनदर फॅक्टर की या 3H सिस्टीमने नाही का मला ज्याप्रमाणे शिकवलं प्लस जॉब पण दिली. सो इट वॉज रिअली ग्रेट. कारण नाही का प्रज्योत यांनी नाही का 65,000 रुपीज भरून राहिले आणि त्याच्यानंतर त्याला जॉब भेटून राहिली. मी हार्डली 21,000 रुपये भरले. त्याच्यानंतर मग कसं की असं नाही वाटलं पाहिजे का आपण टीमच्या बाहेर आहे बा. नो. आता प्रफुल्लची गोष्ट वेगळी आहे, त्याच्या फादरशी वगैरे लग्न वगैरे होतं, त्यामुळे तो कधी महिनाभर तर आलाच नाही या. बट कसं आहे की मी तर येऊन राहिलो ना कंटिन्युअसली. सो कसं आहे की थोडंसं आपलं अटेंडन्स थोडं दाखवणं इट्स रिअली इम्पॉर्टंट. सो
मी हेच करतो राव. म्हणजे कसं आहे की चलो बा आता सगळेजण चालले आहेत या, आणि मी कधी ट्रिपसाठी वगैरे बिलकुल हे होत नाही, कारण युजली मी एक्सपिरियन्स केला आहे राव. जेव्हा मी खापरखेडाला 1 वर्ष काम केलं आहे ना, तेव्हा मी खूप एक्सपिरियन्स घेतला आहे की साला कामाच्या वेळेस लोक का असतात, टाईम का असतो, आपल्याला का वाटते. जस्ट लाईक जेव्हा तुम्ही जॉब करताना लाईफ बिकम कम्प्लिटली झंड. सकाळी उठता, तुम्ही जात आहे ड्युटीवर, नंतर जे काही झकमारी करायची आहे ते येतात, संध्याकाळी वापस आले का बस झोपले, उद्या दिवशी पुन्हा तेच या. म्हणजे काय लाईफ बिकम कम्प्लिटली झंड. मागच्या वर्षी मी बहुत एक्सपिरियन्स केलं आहे राव या. सो मला डेफिनेटली वाटे का झाला आपण चलो बा कुठे ना कुठे संडेला आलं का चलो बा आपल्या मित्रासोबत आपण टाईम स्पेंड करावं. थोडंसं आपल्याला त्रास होईल, पण वॉडेवर आपण जाऊ आणि आपण आपलं मित्रांसोबत टाईम स्पेंड करू, असं मला डेफिनेटली वाटायचं या. आणि हे विचार आत्ता पण सुद्धा आहे. सो कसं आहे की मला हे पचमणीला जायचा प्रोग्राम नाही का कॅन्सल, तर म्हणजे माझ्या मनामध्ये असा विचार आलाच नाही का आपण याला नाही जावं म्हणून या. जस्ट लाईक ठीक आहे चलो. जर मॅडमने नाही का त्याच दिवशी जर म्हणलं असतं की सॅटर्डेला जाऊन राहिलो आणि त्या दिवशी सगळेजण रेडी असेल तरी मी गेलो असतो या. जस्ट लाईक दॅट. सो कसं आहे की मला नाही का याची पर्वा आहे. सो या बट काइंड ऑफ फील इट्स रिअली कॉस्टली होऊन राहिलं राव. 3,000 रुपये चालले याच्यावर. म्हणजे 3,000 रुपये यार. यस 3,000 रुपये. ॲक्च्युली पहिले 2,500 रुपये होते. बट कसं आहे की एक जो बंदा आहे त्याने वेळेवर चाट दिली, तर मग त्याचे जे पैसे ते स्प्लिट झाले सगळ्यामध्ये. सो 350 रुपये भरावं लागत आहे. 350 जाऊ दे यार. चांगल्यासाठी होते याचा विचार करूनच आपण जाऊन राहिलो आहे या. आणि पचमणी इज नॉट अ रिअली बॅड प्लेस, इट्स रिअली ग्रेट प्लेस. सो आय हॅव टू गो. सो येस. बाकी काही सांगायचं नाही यार. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. सो उद्या मी पचमणीला चाललो. उद्या संध्याकाळची गाडी आहे करीब 7 वाजताची. सो येस अँड या. So this is the My Artifact episode number 1010. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.